मुरगुड नगरपरिषद निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक प्रशासनाकडून काटेकोर तयारी करण्यात आली आहे। आचारसंहितेचं पालन करण्यासाठी राजकीय पक्ष, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करावं असं आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आतिश वाळुंज यांनी केलं। मुरगुड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार तर 20 नगरसेवक पदासाठी 45 उमेदवार रिंगणात आहेत। मुरगुड नगरपालिकेच्या 10 प्रभागांमध्ये 10,128 मतदार नोंदणी आहे। निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 12 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे। मतदान शांततेत आणि पारदर्शी वातावरणात व्हावं यासाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तेजस्विनी खोचरे पाटील यांनी दिली। तर प्रचार, सभा, कोपरा सभा, पक्षाचे झेंडे, बॅनर लावणं अशा सर्व गोष्टींसाठी परवानगी घेण्यासाठी प्रशासनानं एक खिडकी कक्ष स्थापन केलाय। त्यामुळे राजकीय पक्षांना परवानगी प्रक्रियेत सुलभता आणि पारदर्शकता राहणार आहे। आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनानं विविध पथकांची नियुक्ती केली आहे। त्यामध्ये एक फिरतं पथक, 2 स्थिर निरीक्षण पथकं, 2 व्हिडिओ पथकं, 1 व्हिडिओ तपासणी पथक अशी पथकं शहरात कार्यरत राहणार आहेत। निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी एकूण 250 कर्मचारी नियुक्त केलेत। त्यापैकी 65 कर्मचारी मतदान केंद्रांवर तर इतर कर्मचारी विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कामांसाठी नियुक्त आहेत। निवडणूक काळातील आचारसंहितेचं काटेकोर पालन करून सर्व राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आतिश वाळुंज यांनी केलंय। मुरगुड नगर परिषदेमध्ये एक FST पथक, एक VST पथक, एक VVT पथक आणि 2 SST पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या पथकांची कार्यवाही 24 तास 7 दिवस अशा पद्धतीने चालू आहे। आचारसंहितेबाबत आपण सर्व पक्षांची आणि संभाव्य उमेदवारांची दिनांक 6 नोव्हेंबर व दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी आपण बैठक घेतली होती। त्या बैठकीत आचारसंहितेचे दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक आयोगाने केलेल्या मार्गदर्शनानुसार सर्व पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि त्यामध्ये काय करू नये, काय करावे अशा पद्धतीच्या सविस्तर सूचना आपण त्यांना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने इतर विविध परवाने देण्यासाठी नगर परिषदेमार्फत आपण एक खिडकी कक्ष स्थापन केलेला आहे। त्यामध्ये तृप्ती पाटील ह्या कक्षाच्या प्रमुख आहेत।